मेघा गायकवाड, जनवार्तामध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया पुण्यातल्या काही विशेष घडामोडी। पालखी प्रस्थान होण्याआधी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली। श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे। यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पालखी मार्गाची पाहणी केली आहे। यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पालखी मार्गाची पाहणी केली। यावेळी पालखी मार्गातील अतिक्रमणे व रस्त्यावरील राडारोडा काढण्याचे आदेश महापौरांनी दिले। तसेच तात्पुरत्या स्वरूपाचे नळ कोंडाळे उभारणे, 24 तास पाणी पुरवठा, आळंदी ते पंढरपूरपर्यंत औषध सामग्री आणि वैद्यकीय सुविधांसाठी स्वतंत्र ॲम्ब्युलन्स पुरवण्याची सूचनाही करण्यात आली आहे। विद्युत व्यवस्था आणि मुक्कामाच्या ठिकाणी CCTV बसविण्यात येणार आहे। पुण्यातील सर्व ठिकाणची पाहणी यावेळी करण्यात येणार आहे। स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, नगरसेवक गणेश बिडकर, अर्चना कांबळे, प्रकाश ढोरे, अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, अन्य विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते। पुण्यामध्ये येणाऱ्या 10 तारखेला दोन्ही माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या येत आहेत। त्यासाठी आज संपूर्ण रूट म्हणजे आळंद आपलं कळस असेल, विश्रांतवाडी असेल, बोपोडी, त्याचप्रमाणे भवानीपेठ, नानापेठ ह्या भागामध्ये महानगरपालिकेने कशी तयारी केलेली आणि काही अजून राहिलेले आहे याच्यात पाहणीसाठी सर्वजण आम्ही या ठिकाणी आहेत। चेअरमन मॅडम आहेत, अतिरिक्त आयुक्त आहेत, सर्व खात्याचे प्रमुख आहेत या ठिकाणी। आणि ज्या ठिकाणी अडचणी आहेत, जनरली आता फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या आहेत, 2 मोटरसायकल, 1 फायर इंजिन, हे संपूर्ण आळंदी ते पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांसोबत असणारे, आरोग्याची सेवा वारकऱ्यांबरोबर जवळजवळ आळंदी ते पंढरपूर असणारे, त्याचप्रमाणे टँकरसुद्धा आम्ही त्या ठिकाणी देतोय। आणि पुणे शहरामध्ये कुठेही वारकऱ्यांना पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी आला नाही पाहिजे, त्यासाठी जवळजवळ 2 ते 3 दिवस पुणे शहराच्या मध्यपेठांमध्ये जवळजवळ 24 तास पाणी पुरवठा आपण त्या ठिकाणी करणार आहोत। सर्व ठिकाणी आरोग्याची काळजी घेण्यासाठी OPD सुरू करतोय महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये, त्याचप्रमाणे सर्व भागामध्ये आपण औषध फवारणी असेल किंवा साथीचे रोग पसरू नये म्हणून ज्या उपाययोजना करायच्या त्या सर्व उपाययोजना महानगरपालिकेच्या वतीनं या शहरामध्ये घेतल्या जातील। मॉडर्न महाविद्यालयाची कम्युनिटी कॉलेज म्हणून निवड करण्यात आली व त्यासाठी 45 लाखाचे अनुदान मंजूर करण्यात आले। विद्यापीठ अनुदान आयोगाने कम्युनिटी कॉलेज म्हणून प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न विद्यालयाची निवड केली आहे। महाविद्यालयात ड्रेस डिझायनिंग अँड टेलरिंग पदविका अभ्यासक्रम 15 जुलैपासून करण्यात येणार आहे। या विषयाची माहिती देण्यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाहक प्राध्यापक ज्योत्स्ना एकबोटे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। या अभ्यासक्रमासाठी 12वी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र राहील। तसेच शासकीय नियमानुसार आणि गुणवत्तेनुसार प्रवेश करण्यात येणार आहे। हा अभ्यासक्रम पूर्ण होताच रोजंदारीची संधी उपलब्ध होण्यासाठी अनेक उद्योगांशी बोलणे झाले आहे। अनुदान आयोगाने 45 लाखाचे अनुदान मंजूर केल्याची माहिती डॉक्टर राजेंद्र झुंजावराव यांनी दिली आहे। संस्थेचे कार्यवाहक प्राध्यापक शामंत देशमुख, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजावराव, नव्या अभ्यासक्रमाचे समन्वयक मानसी ठाकूर आणि प्राध्यापक नयना कुलकर्णी उपस्थित होते। मेरिट ऑफ मार्क्स या 2 गोष्टीची काळजी घ्यायची। नाही आम्ही काय करणार, 12वी त्यांनी क्वालिफाईंग म्हणलं आहे, 12वी पास झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थी विलिंगनेसचा अर्ज भरून घेणार आहे। त्याची इच्छुक आहोत इच्छुक यांचे जे अर्ज येतील त्याच्यात रूल्स ऑफ रिझर्वेशन आणि मेरिट ऑफ मार्क्स त्याच्यानुसार यादी बनेल। कम्युनिटीसाठी तुम्ही काय करताय स्किल डेव्हलपमेंटसाठी, तर मला वाटतं कॉलेजमधले विद्यार्थी आणि बाहेरचे यांना एकाच स्तरावर ट्रीट करावं लागेल। असं काही त्याला रिझर्वेशन काइंड ऑफ नाही की इन हाऊस जे आहे त्यांना नाही दिसत तसं। ते थोडीशी नियमावली ठरवून, अन्यथा आपण आधी पैसे त्याला मिळाले की त्यांनी मध्ये सोडून दिलं असं की आधी असेल आम्ही आधी भरू शकत नाही, तर आम्ही मॅनेजमेंटतर्फे निर्णय घेऊ अंडरटेकिंग
ती मी पूर्ण करेन आणि मंथली दिली जाईल एवढं इन्शुअर. तर या अंतर्गत वेगवेगळे अभ्यासक्रम असतील म्हणजे, पण हा अभ्यासक्रम तुम्ही त्यामागे काय होतो हा निवडण्यामध्ये हे बघा, याच्यात पारंपरिक शिक्षणाला ज्याला कौशल्यावर आधारित शिक्षणाची जोड द्यावी संकल्पना दिसते. आमच्याकडे असे 33 कोर्सेस आहेत 1990 पासून सुरू आहेत. त्याच्यात बागकाम असेल, ॲनिमल टीचिंग, पण हा कोर्स असा आहे जो खऱ्या अर्थाने कौशल्य आहे आणि 6 महिन्यात तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. स्पेशली मुली एका वर्षात त्या स्वतःची टेंडरिंग करून काढू शकतील. आणि याच्यामध्ये आम्ही कसं केलेलं आहे की त्यांना मोठ्या मोठ्या कंपन्यांचे आमचे टाईप्स आत्ताच झाले. सर, प्रपोजल देताना प्रत्येक सिच्युएशनवर आधारित असते का? आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटनेतर्फे डायल अ मिल ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटनातर्फे डायल अ मिल ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. PYC जिमखाना येथे टेनिस कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उद्घाटन AITA कार्यकारी समितीचे अध्यक्ष शरद कन्नमवार, PYCचे अध्यक्ष विजय भावे, उपाध्यक्ष डॉक्टर सुधीर भाटे, अंकिता रैना यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत साखळी फेरीत ODMT टेनिस ग्रिझली बियर्स संघाने ओपन स्ट्रायकिंग जगवार संघाचा 27-22 असा पराभव केला. ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेचे उत्साही वातावरणास आता प्रारंभ झाला आहे. यावेळी PMDTA अध्यक्ष अरुण साने, PYCचे मानद सचिव कुमार ताम्हाने, सुंदर अय्यर, लीगचे सह आयुक्त मिहिर दिवेकर, कौस्तुभ शहा आदी मान्यवर उपस्थित होते. Which has all got us together in this evening. We are about to witness the inauguration of the first LED lighting system to be put on a tennis court in Pune. It is the first time that there will be floodlights on a clay court ever, and all this has been possible only at PYC Hindu Gymkhana. The team effort that can be seen and experienced, I can vouch, is only at PYC, because the top management, the office staff, the coaches, our tennis members who play tennis every day, and the ground staff have all worked in tandem to create a fantastic facility which all of you will start playing in the next few minutes. We should all put on record and applaud everyone that this facility has been put up in just this floodlights. People have worked for 12 hours coaching and things like that. The club felt that it was necessary for even members to come and play in the evening. They could back from their work and spend time playing tennis. And that is a culture of tennis which will take all of us ahead together. And that is how this whole idea. I'll take 45 minutes. That's okay. I can talk for as long as you all want. To start with, I'll start with saying thank you to all the people who have allowed us the opportunity to sponsor this tournament. I'd like to appreciate everybody on the dais over here who's made this possible in terms of making the facility available within such a short period of time. All the organizers who've put all this together, and I've seen Mr. Kaustubh, Mr. Mihir and the entire team
running around from pillar to post, putting all this together. And I've tried to help in whatever way we could as Dial a Mail to make this a success. Was, I think, to build team camaraderie and team spirit and working together spirit, which Mr. Iyer also said was lacking with individualistic approach of the tennis tournaments and games. So we said that makes sense. At least it gives me an excuse to talk about why we are here. We are here to actually get you all together to eat as a family. So when you all are at home and you all want to eat as a family, think of us, call for food from somewhere and sit at home and enjoy the family. Family dinner, sorry, lunch, breakfast, whatever. So I had to make up something, so I made this up impromptu. I have no other reason for sponsoring this tournament other than the fact. Sir, please. Yeah, look here, please. Yeah. Sir, idhar dekho. Look here, please. Sir, look here, please. Sir, look here, please. Look here, sir. Sir, look here, please. Request you all to give them a big round of applause, please. मातंग कुटुंबांना न्याय मिळवण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावात मातंग समाजातील 2 कुटुंबावर जातीवादी लोकांनी हल्ला केला. कुटुंबातील व्यक्तींना जबर मारहाण केली होती. याचा निषेधार्थ म्हणून भारिप बहुजन महासंघ व युवक आघाडी पुणे शहराच्या वतीने दांडेकर पूल रस्त्यावर तीव्र निदर्शने व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या कुटुंबांना न्याय मिळावा याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैशालीताई चांदणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ज्येष्ठ नेते अनिल गायकवाड, युवा अध्यक्ष उमेश चव्हाण आदी मान्यवर या आंदोलनात सहभागी होते. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये लाखेवाडी या गावामध्ये भिंगारदिवे आणि कांबळे कुटुंबियांवरती हल्ला झाला. निर्घुणपणे 11 जणांना मारहाण करण्यात आली. इंदापूर तालुका हा दलित अत्याचारग्रस्त म्हणून घोषित करावा, कारण 1972 मध्ये बावडा बहिष्कृत यामध्ये माजी सहकार हर्षवर्धन पाटील यांच्या वडिलांना सक्त मजुरी झाली होती. 3 वर्षापूर्वी चंद्रकांत गायकवाड या मातंग समाजाच्या तरुणावरती गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर 15 ऑगस्ट 2010 मध्ये अशाच पद्धतीचा जातीयवाद्यांनी दलित वस्तीवरती भ्याड हल्ला केला. सातत्याने इंदापूर तालुक्यामध्ये अशा पद्धतीचे हल्ले होत आहेत. भिंगारदिव्यांचा काय दोष, तर त्यांच्याकडे 6 एकर जमीन आहे आणि ही 6 एकर जमिनीमधून तुम्ही वाट आम्हाला द्या, 6 एकर जमीन तुम्ही आम्हाला विका, म्हणून त्यांच्यावरती सातत्याने हे जातीयवादी लोक त्यांच्यावर दबाव आणत आहेत. त्यांना असं वाटतं की यांनी जर शेतामध्ये शेती करून जर त्यांची उपजीविका चालवली तर आमच्या शेतावरती काम करायला येणार कोण. पुन्हा एकदा त्यांना गुलाम बनवून आपल्या शेतावरती हुजरेगिरी करण्याकरता त्यांना ह्या भिंगारदिवे कुटुंबियांचा वापर करायचा आहे. परंतु भिंगारदिवे कुटुंबीय कोणालाही न घाबरता ते सातत्याने निर्भयपणे त्यांच्याशी लढा देत आहेत. त्यांच्या मुलांना मारण्यासाठी गाडी त्यांच्या अंगावर घातली जाते. लेडीजला दबाव आणण्यासाठी लैंगिक असं शोषण त्यांचं केलं जातंय, अश्लील चाळे केले जात आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचा दबाव त्यांच्यावरती आणला जातोय. आणि एवढं होत असताना 11 जणांवर हल्ले झालेत आणि त्याच्यामध्ये फक्त एकच आरोपी मिळालेला आहे. तर लवकरात लवकर त्या ठिकाणी त्या आरोपींना
लवकरात लवकर अटक करावी. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत भारी बहुजन महासंघाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन केले जाते. हे आंदोलन भारी बहुजन महासंघ, युवक आघाडी, उमेशजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. मुंबईमध्ये ज्याप्रमाणे विषारी दारू हत्याकांडामध्ये सरकारने प्रत्येक दगावलेल्या दारू पिऊन मौज मजा करून दगावलेल्या माणसांना लाखो रुपयांची मदत केली, त्या धर्तीवर इंदापूर तालुक्यामध्ये 11 जणांवर जो जखमी हल्ला करण्यात आला, त्या जखमींची विचारपूस देखील या शासनाने केलेली नाही. याबद्दल आम्ही राज्य सरकारचा तीव्र धिक्कार आणि निषेध करतो. राज्य सरकारने या हल्ल्यातील जखमींना न्याय द्यावा, त्यांच्यासाठीची जी काही मदत आहे ती द्यावी आणि जमिनीचे जे वाद असतील ते राज्य सरकारने त्यामध्ये लवाद घालून ते मिटवावेत आणि जखमींना 1-1 लाख रुपये प्रत्येकी आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस-पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सद्यस्थिती व आव्हाने या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघ व पुणे महानगरपालिका कामगार युनियनतर्फे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सद्यस्थिती व आव्हाने या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिंमत असेपर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच आव्हाने उभी राहणार आहेत. पुढील काळात ही आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच लढा हा बोथट होत आहे. तसेच असे सूर प्रफुल्ल बिडवई स्मृती पित्यार्थ परिसंवादात व्यक्त करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, कुमार केतकर, दिग्दर्शक गजेंद्र आहिरे आणि प्राध्यापक विश्राम ढोले या परिसंवादात सहभागी होते. तसेच मुक्ता मनोहर यांनी प्रास्ताविक केले आणि योगेश बोराटे यांनी आभार व्यक्त केले. आणि वैचारिक किंवा विचारसरणीचा दृष्टिकोन जरी असला तरी त्याच्याही पलीकडेचा वस्तुनिष्ठपणे एखाद्या विषयाचं तथ्यांच्या आधारे विश्लेषण करण्याची हातोटी एक पत्रकार म्हणून आणि समाजाचा एक अभ्यासक म्हणून मला अतिशय महत्त्वाची वाटते. आणि म्हणून या संदर्भात होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं मला निमंत्रण मिळालं, त्याबद्दल मला अतिशय आनंद. मला कल्पना आहे की या व्यासपीठावरचं सगळी सेलिब्रिटी मंडळी बसलेली आणि सेलिब्रिटी हा मी चांगल्या अर्थाने शब्द वापरतो इथे. आणि शिक्षकांच्या वाट्याला तसं सेलिब्रिटी पण फारसं मिळत नसतं, ते नाही पण मला. त्यामुळे मी फार थोडासा सांभाळून खेळावं लागतं. हेच एक देव नावाचा जो एलिमेंट आहे त्याही बाबतीमध्ये होतं, सिनेमामध्ये नेहमीच असं होतं. थोडं मागे गेलं किंवा आपण जर परदेशी चित्रपट पाहिले तर तिथे जे काय दिसतं जितका मोकळेपणा दिसतो तितका आपल्याकडे दिसत नाही. आपल्याकडे दिसत नाही म्हणण्यापेक्षा आपला करतात तो त्या मर्यादा नकळतपणे येत जातात आणि इथे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. दुसरी एक गोष्ट अशी वाटते की उलटे आपण का चाललोय तर जेव्हा इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर्स होते, इंडिव्हिज्युअल डिरेक्टर्स होते, त्यावेळेला एखादा सिनेमाचं बांधकाम करणं, तो उभा करणं, ते म्हणणं या गोष्टी चालू होत्या. आता कॉर्पोरेट्स आले, त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की जेव्हा कॉर्पोरेट्स समोर आम्ही बसतो किंवा एखाद्या चित्रपटाची तयारी सुरू होते तेव्हा चित्रपट बाह्य एलिमेंट खूप त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये आपण जे काय म्हणू पाहणारा सिनेमा आहे किंवा मी एका विशिष्ट सिनेमाविषयी बोलतोय हे आपण बोलू करूया. मी गल्लाखोर सिनेमाविषयी सुद्धा बोलत नाही आता किंवा सिनेमासृष्टीविषयी बोलत नाही. जे कोणी सेन्सिटिव्ह डिरेक्टर्स आहेत किंवा सेन्सिटिव्ह प्रोड्युसर्स आहेत किंवा ज्यांना काहीतरी महत्त्वाचं म्हणायचं किंवा आपण काहीतरी म्हणतो हे महत्त्वाचं असं ज्यांना वाटतं त्यांच्याविषयी त्यातला एक होता TIFR
आणि एक होता IIT कोवेमध्ये. IIT कोवेमधला जो कॉम्प्युटर होता KFR मधला जो होता तो अमेरिकन होता. आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांना अर्थातच ही गोष्ट 1969-70ची प्रचंड कुतूहल होतं कॉम्प्युटरबद्दल. आता हा जेव्हा हॉल आहे या हॉलपेक्षा एक थोडासा मोठा हॉल जे कॉम्प्युटरवरती फंक्शन करत असेल त्याचा मोबाईल टेलिफोन करतो. त्याच्याहीपेक्षा जास्त फंक्शन्स म्हणजे आपल्या मोबाईल फोनवरती होतात. आणि एवढा मोठा तो कॉम्प्युटर होता, चारही बाजूने उंच मॅग्नेट टेप रेकॉर्डर लावलेली गोदरेजची कपाटे असायची आणि मध्ये कन्सोल असायचा. जेम्स बॉन्डच्या डॉक्टर नो फिल्ममध्ये जसा डॉक्टर नो बसला असतो तसा. आणि त्या एअर कंडिशन आणि तिथले बाहेर बूट वगैरे काढून देवळात जातात तसं ते कॉम्प्युटरला. कॉलेजच्या बाहेर माझे अगदी 2 मेंटॉर्स होते. एक मेंटॉर होते DD कोसामी आणि दुसरे होते रावसाहेब पटवर्धन. या दोघांमधले पण एकत्रित विचारसरणीची होती, वेगवेगळी होती. एक जहाल मार्क्सवादी, दुसरे सोशलिस्ट डेमोक्रॅट. थोडक्यात सांगत म्हणजे पुण्यात असताना देखील विविध ट्रेंड्स जे आहेत पॉलिटिकल थिंकिंगमध्ये त्याचा उपयोग मला झाला. तसा उपयोग आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे प्रफुल्ल IIT मध्ये आल्यानंतर सुरू झाला. उच्च न्यायालय खंडपीठ मागणीसाठी वकिलांची दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उच्च न्यायालयाचे खंडपीठासाठी वकिलांचे आंदोलन अजूनही चालू आहे. लढा तीव्र होण्यासाठी वकिलांनी दुचाकीची भव्य रॅलीचे आयोजन केले. शिवाजीनगर न्यायालयापासून ही रॅली काढण्यात आली. पुढे खंडोजीबाबा चौकापासून जंगली महाराज मार्गाने अलका टॉकीज, विश्रामबागवाडा येथे पोहोचली. नंतर अप्पा बळवंत चौकातून ही रॅली निघून थेट न्यायालयाच्या गेटसमोर शेवट करण्यात आला. रॅली दरम्यान घोषणाबाजी करण्यात येत होती. पुढे खंडपीठाचा लढा तीव्र करण्यासाठी पुणे बार असोसिएशनच्या वतीने आज वकिलांच्या शांतता मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते. एकोणीसशे 78ला विधिमंडळाचा ठराव पास होऊन औरंगाबाद आणि पुणे या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र खंडपीठ स्थापनेबाबत घोषणा झालेली होती. परंतु अद्याप औरंगाबाद इथे खंडपीठ सुरू झालं पण पुण्यात अद्याप खंडपीठ सुरू झालं नाही. त्याकरता पुणे बार असोसिएशन मार्फत वेळोवेळी निवेदनं दिली, विनंती केली, आंदोलनं करण्यात आली, परंतु त्याबाबतची कोणती दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे मागील 19 तारखेपासून वकिलांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. अद्याप त्याची दखल शासनाने घेतलेली नाही आणि त्यामुळं वकिलांनी हे बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे. तर मी आपल्या माध्यमातून शासनाला इशारा देतो की या आंदोलनाची ताबडतोब दखल घ्यावी, नाहीतर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. आज वकिलांनी उत्स्फूर्तपणे हे रॅली काढली होती. शिवाजीनगर आणि पुणे शहरातील मध्यवर्ती वस्तीतून वकिलांनी अत्यंत सनदशीर मार्गाने व शांततेने एक रॅली आयोजित केली होती. लोकांमध्ये प्रबोधन व्हावं, लोकांचा पाठिंबा मिळावा याच्याकरता हे रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. साधारणतः 3000 वकील आणि पक्षकार या रॅलीमध्ये हे सहभागी झालेले होते. आज 4 वाजता परत मीटिंग आहे. दररोज 4 वाजता मीटिंग पुणे बार असोसिएशन तर्फे आयोजित केली जाते. माझं नाव ॲडव्होकेट रामरतन सोनी. जिल्ह्यातून होत असतं त्यावेळेला त्या जिल्ह्यामध्ये खंडपीठ होणं नुसतं आवश्यकच नाही तर ती आमची जी मागणी आहे ती रास्त आहे. या 45% फायलिंगचं जर का वर्गवारी पुण्याकडे जर का ट्रान्सफर झाली तर याच्याने अनेक गोष्टींचा फायदा जो होणार आहे तो मुख्यत्वे करून जनतेला होणार आहे. जनतेला मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही, त्याच्यामुळे जनतेचा पैसा वाचणार आहे, जनतेचा वेळ वाचणार आहे. अनेक वेळेला मुंबईला गेल्यानंतर काम नाही झालं तर परत संध्याकाळी रिकाम्या हाताने जे परत यावं लागतं आणि दिवसभराचा जो वेळ आणि पैसा वाया जातो त्यापेक्षा पुण्यातल्या पुण्यात त्याचं काम नाही झालं तर तो पुन्हा आपल्या इतर कामांसाठी लागून वेगळा त्याचा वेळ
वापरू शकतो, त्याच्यातनं 2 पैसे उत्पन्न मिळवू शकतो. इतकंच नाही तर हे पुण्यात जर का खंडपीठ झालं तर रेल्वेवरनं म्हणजे रेल्वेने प्रवास करणारे आणि वकील यांचा जो काही मोठा संख्या आहे ती कमी होईल. रेल्वेने झाल्यानंतर रोडने जाणाऱ्यांची संख्या कमी होईल आणि त्यायोगे इनडायरेक्टली हा ट्रॅफिकवरचा सुद्धा लोड जो आहे तो कमी होऊन त्याची सुविधा अनेक लोकांना होणार आहे. खंडपीठाची मागणी ही वकिलांसाठी करत नाही. हे जे पण आंदोलन चालले आहे ते फक्त आणि फक्त जनतेच्या हितासाठी आहे, जनतेच्या सुविधांसाठी आहे. यामुळेच आम्हाला जनतेचा सर्व स्तरातून पाठिंबा आहे. अनेक तालुक्यातून, अनेक जिल्ह्याच्या मंडळांकडून, आपण ज्यांना म्हणतो की विविध संस्था, स्थानिक सर्व कार्यकर्ते, स्थानिक नेते, आमदार, खासदार या सर्वांचा पाठिंबा आहे. फक्त त्याची आता लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सर्वजण, मी पुणे बार असोसिएशनच्या वतीने, माझे सर्व वकील सहकारी मित्रांच्या वतीने व माझे पुणे जिल्ह्यातील सर्व सहकारी वकिलांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय मुख्य न्यायाधीश मुंबई हायकोर्ट साहेब आणि या विभागाशी संबंधित असलेल्या सर्व लोकांना नम्रपणे विनंती करतो की आपण या मागणीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन त्याची पूर्तता करावी व जनतेला होणाऱ्या त्रासापासून जनतेला मुक्त करावं आणि न्यायालयीन कामकाज रेग्युलर पुन्हा सुरळीतपणे चालू होण्यासाठी आपण सहकार्य करावं. आपण सहकार्याचं एक पाऊल पुढे टाका. वकील आपल्या सांगण्याला मान देऊन नक्की एक पाऊल पुढे टाकतील. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 985. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून महिला बीट मार्शल योजनेचे शुभारंभ करण्यात आले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महिला बीट मार्शल हा उपक्रम पुणे शहर पोलिसांच्या वतीने राबविण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर या उपक्रमाचा शुभारंभ पोलीस आयुक्त के पाठक यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. महिला व मुलींवर होणारी छेडछाड, टिंगलटवाळी यादी कृत्यांना आळा घालण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील महिला बीट मार्शलसाठी 2 महिला मार्शल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सह आयुक्त सुनील रामानंद, अप्पर आयुक्त CH वाकडे, आयुक्त PN रासकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आपण त्यांना ट्रेनिंग दिले का आणि विशेष काय परिश्रम घेतले ते पथक तयार करायसाठी? महिला सुरक्षाशी संबंधित आमचे जे प्रयत्न करतो त्यामध्ये ही आणखी भर केलेली आहे. आपण आता आज 16 गाड्या गेले आमच्या. त्या प्रत्येक गाड्यामध्ये 2-2 महिला कर्मचारी असणार आहेत, रिव्हॉल्वर, वॉकी टाकीसोबत. आणि जे तसे आमचे ठिकाणे आहेत शहरात ते महिलांचे वापर जास्त आहेत किंवा गार्डन झाला, ते महिला महाविद्यालय आहे, असे जागी जेव्हा तिथे गर्दी असते महिलांची किंवा जेव्हा तिथे टिंगलबाजी वगैरेची शक्यता असते तिथे हे मार्शल त्याचवेळी पेट्रोलिंग करणार आहे. ते जोनल DCPचं काम आहे तिथे ते कसे राहतील ते आम्ही वर्कआउट केलेले आहे, आखणी केलेली आहे. कुठे आले ठेवायचे आणि कशाप्रमाणे हे पेट्रोलिंग करतात. तर बेसिकली हा महिलेचे सुरक्षा संबंधित एक आणखी पाऊल आमचे. त्यांना काही विशेष ट्रेनिंग वगैरे देण्यात आलं का किंवा त्यांची ट्रेनिंग जी पोलीस कॉन्स्टेबलची ट्रेनिंग असते तीच ट्रेनिंग त्यांची आहे. त्यामध्ये काही विशेष नाही. जसे पेट्रोलिंग स्टाफ असतो त्याप्रमाणे हे पेट्रोलिंग करणार. सर दुसरा एक प्रश्न होता, 2 दिवसांपूर्वी सिंहगड रोडला जवळपास 100च्या आसपास गाड्या जाळल्या, 36 तास उलटून गेले. नाही, आम्ही आरोपी एक नाही, आम्ही
जास्त लोकांना आपण इंट्रोगेट केलेले आहे, आणतो सस्पेशनला. एक दोन मुख्य सारखे दिसतात, तपास कुठे दिवसाने चालले काय चालले, पण हे खरं आहे की आम्ही वेळ जरी लागला तरी त्याचे खोलपर्यंत जाऊ. ते साधे आम्हाला 100% मिळतात. एक रूमवर होती की विनोद जमदाडे हाच आरोपी आहे जो त्या सिंहगडच्या खून. नाही, रूमर नाही. आम्ही जेव्हा हे कन्फर्म केलं तेव्हा स्वतः तुम्हाला सांगतो की कोण होतं काय होतं आणि त्याचे मोडस ऑपरेंडी सांगतो कसं त्यांनी केलं आहे. पण आम्हाला कन्फर्म झालं पाहिजे, उगाच कोणाला डिक्लेअर करून पाहिजे. आतापर्यंत त्याच्या तपासात निष्पन्न नाही, आतापर्यंत निष्पन्न. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.